Very good morning. Today we are going to discuss the case number 2 of the tachymetric survey. आपण दोन केस मध्ये tachymetric सर्वेचा अभ्यास करतोय. त्यापैकी जी काही केस फर्स्ट होती त्याचे आपण पहिले 4 प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत. सो लाईन ऑफ साइट जर हॉरिझॉन्टल असेल तर आपल्याला सिंपली जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स इज इक्वल टू m * s + c या फॉर्म्युलावरून आपण लाईन ऑफ साइट जर हॉरिझॉन्टल असेल तर हे डिस्टन्स जे आहे ते डायरेक्टली आपण या फॉर्म्युलाचा वापर करून कॅल्क्युलेट करू शकतो. पण सपोज लाईन ऑफ साइट जर इन्क्लाइन्ड लाईन ऑफ साइट असेल तर त्या केस मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स d कसं काढायचं आणि व्हर्टिकल जे काही डिस्टन्स आहे ते कसं काढायचं हे आपण केस 2 मध्ये आता शिकणार आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट टू द प्रॉब्लेम. सो डिस्टन्स d जे आहे केस 2 मध्ये डिस्टन्स d काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे m * s * cos² θ + c * cos θ. डिस्टन्स d काढण्यासाठी फॉर्म्युला आहे m इज द मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट इनटू स्टाफ इंटरसेप्ट इनटू cos² θ प्लस c cos θ. आणि व्हर्टिकल डिस्टन्स साठी फॉर्म्युला आहे ms sin 2θ / 2 प्लस c sin θ. सो हे जे दोन महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यावरून आपण काय काढू शकतोय डिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स काढू शकतोय. कधी ज्या वेळेला लाईन ऑफ साइट ही काय असेल इन्क्लाइन्ड असेल त्या केस मध्ये. ओके, सो आपण आधी प्रॉब्लेम बघू आणि त्या प्रॉब्लेम वरून आपण आपल्याला लक्षात येईल तो फॉर्म्युला कसा वापरायचा आहे. डिटरमाइन द डिस्टन्स बिटवीन इन्स्ट्रुमेंट स्टेशन A and staff station B from following details. इन्स्ट्रुमेंट स्टेशन A आहे आणि स्टाफ स्टेशन B आहे. म्हणजे काय A या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे, B या ठिकाणी स्टाफ पकडलेला आहे आणि जे काही रीडिंग घेतलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. व्हर्टिकल अँगल प्लस 4 डिग्री 40 मिनिट 5 डिग्री सॉरी प्लस 5 डिग्री 40 मिनिट इज द व्हर्टिकल अँगल गिवन. ओके, सो दॅट इज द प्लस म्हणजे काय अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. त्याच्यानंतर स्टॅडिया रीडिंग दिलेले आहे, 3 स्टॅडिया रीडिंग दिलेले आहेत, कॉन्स्टंट ऑफ टॅक्योमीटर दिलेला आहे, आरएल ऑफ इन्स्ट्रुमेंट ऍक्सिस दिलेली आहे आणि काय विचारलंय डिटरमाइन द डिस्टन्स बिटवीन इन्स्ट्रुमेंट स्टेशन A and B. म्हणजे दोन क्वेश्चन विचारलेले आहेत या ठिकाणी. डिस्टन्स AB विचारलेला आहे आणि ऑल्सो डिटरमाइन आरएल ऑफ B. ओके, सो प्रॉब्लेम नंबर 1 आणि 2 मध्ये आपण आरएल आणि डिस्टन्स कसं काढायचं ज्या वेळेला लाईन ऑफ साइट हॉरिझॉन्टल असेल ते बघितलेलं आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय विचारले व्हॉट इज द डिस्टन्स AB and RL of B, but here the line of sight is inclined. inclined का आहे कारण या ठिकाणी व्हर्टिकल अँगल दिलेला आहे. ओके, सो लाईन केस 1 कशी ओळखायची आणि केस 2 कशी ओळखायची. ज्या वेळेला व्हर्टिकल अँगल दिलेला नसतो त्यावेळेला तो जो काही प्रॉब्लेम आहे तो काय केस 1 चा प्रॉब्लेम आहे. आणि केस 2 चा प्रॉब्लेम कसा ओळखायचा ज्या वेळेला व्हर्टिकल अँगल दिलेला असतो. अँगल ऑफ इलेव्हेशन असेल किंवा अँगल ऑफ डिप्रेशन असेल. अँगल ऑफ डिप्रेशन हा निगेटिव्ह साइन न दाखवतात, अँगल ऑफ इलेव्हेशन हा पॉझिटिव्ह साइन न दाखवतात. त्याच्यामुळे या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन न दाखवले त्याच्यामुळे हा काय आहे अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. ओके, सो केस 1 आणि केस 2 कशी ओळखायची. केस 1 मध्ये व्हर्टिकल अँगल 0 दिलेला असतो किंवा व्हर्टिकल अँगल दिलेला नसतो. त्यावेळेला तो प्रॉब्लेम आहे तो केस 1 चा प्रॉब्लेम आहे असं ओळखायचं. ओके, सो आपण आता सोल्युशन याचं फाइंड आउट करणार आहे. सो हियर आपण पहिल्यांदा स्केच ड्रॉ करणार आहे. ओके, सो दिलेली जी काही कंडिशन आहे इन्स्ट्रुमेंट स्टेशन कोणतं आहे A इज द इन्स्ट्रुमेंट स्टेशन. ओके, सो A या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट सेट केलेला आहे. A इज द इन्स्ट्रुमेंट स्टेशन आणि B हे काय आहे स्टाफ स्टेशन आहे B. ओके, आता काय आहे या ठिकाणी व्हर्टिकल अँगल दिलेला आहे याचा अर्थ काय स्टाफ जो आहे तो या ठिकाणी उंचावरती असणार आहे.
ओके. सो हा पॉइंट आहे स्टाफ पॉइंट बी. आता मी कसं ठरवलंय की स्टाफ हा या ठिकाणी उंचावते. ही स्केच ड्रॉ कशी केली मी, अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. याचा अर्थ काय, हा जो काय अँगल आहे तो काय आहे, सपोज ही हॉरिझॉन्टल लाईन आहे. या ठिकाणी आता अँगल ऑफ इलेव्हेशन आहे. ओके. सो हा जो अँगल आहे तो किती दिलेला आहे, 5 डिग्री 40 मिनिट दिलेला आहे. लक्षात येते का बघा, व्हर्टिकल अँगल प्लस 5 डिग्री 40 मिनिट आहे. सो ही जी काय हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साइट आहे त्याच्या वरती जो अँगल मेजर केला जातो त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इलेव्हेशन, जो नेहमी पॉझिटिव्ह साइनने दाखवला जातो. सो पॉझिटिव्ह साइनने जो अँगल दाखवला जातो तो अँगल ऑफ इलेव्हेशन असतो आणि निगेटिव्ह साइनने जो दाखवला जातो तो अँगल ऑफ डिप्रेशन. सो या ठिकाणी जर निगेटिव्ह साइन जर असतं तर आपण हे जे टेलिस्कोप वरती दाखवलेले आहे ते टेलिस्कोप खाली दाखवलं असतं. ओके. सो या ठिकाणी अँगल ऑफ इलेव्हेशन दिलेला आहे. तर त्यांनी काय विचारलंय, डिटरमाइन हॉरिझॉन्टल डिस्टन्स AB, म्हणजे हे डिस्टन्स काय आहे. हे डिस्टन्स AB विचारलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी रीडिंग किती दिलेली आहे, 3 रीडिंग दिलेली आहे. 1.2255, then 1.860 and 2.465 मीटर. ह्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, स्टॅडी इंटरसेप्ट S मिळेल. ओके. सो पहिल्यांदा आपण काय करूया, डिस्टन्स AB फाइंड आउट करूया. डिस्टन्स AB इज what, we know that distance AB is given by formula m into s into हा formula है cos square theta plus c cos theta. m ची व्हॅल्यू 100 आहे. स्टाफ इंटरसेप्ट किती येणार आहे, 2.465 minus 1.255 into cos square of into cos square of angle 5 degree 40 minute 5 degree 40 minute plus 0.3, that is the value of C. C ची व्हॅल्यू किती आहे, 0.3 into cos theta into cos of 5 degree 40 minute. ओके. सो या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. याच्यावर आपल्याला किती मिळेल, डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स किती मिळेल, डिस्टन्स AB is equal to 100 into 2.465 minus 1.255 into cos square of theta. Theta किती आहे, this is the value of theta, cos square of theta. ओके. प्लस c ची व्हॅल्यू 0.3 दिलेली आहे into cos theta. ओके. याच्यावरून हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स इज गिवन बाय formula. This formula is the formula for horizontal distance. आता जे horizontal distance आहे ते किती येतं, 120.12 मीटर. हे horizontal distance आपल्याला मिळतं. ओके. सो हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. m ची व्हॅल्यू 100 आहे, s स्टाफ इंटरसेप्ट हा कॅल्क्युलेट केलेला आहे. cos स्क्वेअर थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू ही आहे. ओके. सो cos स्क्वेअर ऑफ इनसाइड ब्रॅकेट मध्ये थीटाची व्हॅल्यू पुटअप करायची. ह्याच्यावरून आपल्याला ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला you will get the horizontal distance as 120.12 meter. Okay. Now the second question is also determine RL of point